सरकारचं करायचं काय? लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. लाईन ऑर्डर विरुद्ध करणाऱ्या सरकारचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची. शिंदे फडणवीस हाय हाय. शिंदे फडणवीस हाय हाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. उद्धव साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बुलंद आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे विचारण्याच्या दृष्टीने आम्ही कलेक्टर महोदयांना आलो होतो. कलेक्टर महोदय कुठे बाहेर कामानिमित्त आहेत. आम्ही अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. काल स्वातंत्र्य चौकात असेल, चाळीसगावला असेल, अजून काही ठिकाणी असेल, कशा प्रकारे काडतुसं, कशा प्रकारे बंदुका निघत आहेत. मुंबईत भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये कशा प्रकारे गोळीबार केलेला आहे. आणि या कालचा प्रकार आमचे शिवसेनेचे उपनेते विनोदभाई घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती कार्यक्रमाला बोलवून म्हणजे पूर्वनियोजित एक प्रकारे म्हणजे फेसबुक लाईव्ह करायचं, बोलतं करायचं आणि स्वतः समोर उभं राहून शेजारी बसून नंतर स्वतः समोर उभं जायचं आणि गोळ्या झाडलेल्या आहेत. असे आरोपी, असे गुन्हेगार आजच्या या मिंदे भाजपाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांचा त्यांना म्हणजे त्यांच्यावर आहे की नाही, का त्यांना त्यांची साथ आहे असा प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलेलो आहे. आजच्या तारखेला आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशी परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. हा निषेधार्थ आज आम्ही हा निवेदन आणि आंदोलन केलेलं आहे. नेमकं आज त्यासोबत आम्ही कलेक्टर महोदयांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बुलेट प्रूफ जॅकेटची मंजुरी द्यावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे.